आपण प्रार्थना करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. थोर गौरवी सामर्थ्य पावित्र्याने युक्त देव बापा, लीन होतो, नम्र होतो. खरोखर प्रभू, आमच्या पापासाठी तू ह्या जगात आला. स्वर्ग तुझं सिंहासन आहे, पृथ्वी तुझं पाय ठेवायचं ठिकाण आहे. पण प्रभू, स्वर्गाचा सुखाचा त्याग तू केला आणि माझ्या आणि अखिल जगाच्या पापाकरता तू ह्या जगात आला. तुझंच पवित्र रक्त अन्याय अपराधाची क्षमा करतं, अन्य कुणी देवच नाही. ज्यांनी तुझ्याकडं पाहिलं त्यांची मुख लज्जेने काळवणणार नाही. या पामराने धावा केला आणि स्वर्गातून तू ऐकलास. माझ्या राजा, मी कोण आणि काय प्रभू, तू माझी आठवण केलीस. आईच्या उदरातून माझ्या देवा तू मला निवडलंस, तू मला पारखलंस. तरुणपणापासून तू माझा कल्याण करता झाला. जन्मापासून तू माझा आधार झाला. तू मला एकटं पोरकं सोडलं नाही, माझ्या पापावर पांघरून घातलंस आणि तुझ्या सेवेसाठी नव्यानं माझी उभारणी केलीस. त्या कंगालाची तू आठवण केलीस माझ्या राजा. ह्या दीन दरिद्रीची तू आठवण केली आणि तुझ्या लोकांच्या अधिपंक्तीला बसवलंस, म्हणून मी तुझे आभार मानते. नव्यानं प्रभू, मी तुझ्या हाती पडते. ऐकणाऱ्या प्रत्येकाचे कान तुझ्याकडे लागू दे. ओ, त्या वचनाने तुझं हृदय प्रभू, जे हृदय आहे आमचं, ते उल्हासित होऊ दे. कारण तुझं वचन प्रभू खरोखर हाडाला सत्व आणि देहाला आरोग्य आहे. ओ प्रभू, मृतप्रेषी सजीव होतात माझ्या देवा. ओ प्रभू, खरोखर जीजस इंडिया TV नासरेतकर येशूच्या नावात मिनिस्ट्री आशीर्वादित कर. जे प्रत्येक सेवक दास बोलत आहे प्रभू, अनेकांचे अंतकरण बदलले जाऊ दे. आमचे शब्द वाऱ्यासारखे नको, तर त्या सैतानावर मुष्टीप्रहार करणारे ठरू दे आणि जगाला तारणाऱ्याचं दर्शन घडू दे माझ्या राजा. ज्या अनेक मिनिस्ट्री जगात चालू आहेत त्या पण प्रभू येशू तू आशीर्वादित कर. कारण तू जिवंत आणि ईर्ष्यावान देव आहे. तू तुझं गौरव प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊच देणार नाही. जो जीव प्राण तुला शरण येतो त्यास तू घालवून देत नाही. वचन सांगताना मला तुझी कृपा, बल, ताकद, हिम्मत दे. ओ पवित्र आत्म्याची पाखर घाल, त्या अग्नीनं भर माझ्या राजा. दया कर, करुणा कर. सर्व गौरव तुला देत. नासरेतकर येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू ऐक. आमेन. प्रभूच्या नावाला स्तुती असो. परमेश्वर चांगला आहे आणि तो चांगलं तेच करतो. आपण दानियेलाच्या ग्रंथाकडे जाणार आहोत. दानियेलाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आहे आणि काही वचनं मी वाचत आहे. दानियेलाचा ग्रंथ 6वा अध्याय. सिंहाच्या गुहेत दानियेल. दार्वाईश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांताधिकारी नेमले. त्याचवर 3 अध्यक्ष नेमले. दानियेल त्यापैकी एक होता. राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी आपला हिशोब त्या तिघास द्यावा असे ठरले. दानियेल त्या अध्यक्षात व प्रांताधिकारात श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठाई उत्तम आत्मा वसत होता. त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता. असे असता राजकारभारा संबंधाने दानियेलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकाऱ्यांनी चालविला. पण त्यास काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू असून त्याच्या ठाई काही चूक किंवा अपराध सापडला नाही. तेव्हा ती मनुष्य म्हणाली, या दानियेलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्या विरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल. मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावणे आले व त्याला म्हणाले, दार्वाईश महाराज चिरयसा, राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाई फिरवली जावी की हे राजा 30 दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज ही द्वाही मंजूर करा. फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थाप्रमाणे हा ठराव पालटवायचा नाही. तेव्हा दार्वाईश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली.
या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यकमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. त्यावेळी ती मनुष्य जमावणे आली. तो दानिएल आपल्या देवाची प्रार्थना व आराधना करीत आहे असे त्यास आढळून आले. तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरविलेल्या द्वाहीविषयी त्यास म्हणाले, महाराज, 30 दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणी देवाची अथवा मनुष्याची आराधना करीत त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरविली ना? राजाने उत्तर दिले, मेदी व पारसी यांच्या न पालटणाऱ्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरविले आहे. तेव्हा ते राजास म्हणाले, महाराज, पकडून आणलेल्या यहुदापैकी तो दानिएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही, तर तो नित्य 3दा प्रार्थना करतो. देवबाप वाचलेली वचनं आशीर्वादित करो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, दानिएल हा देवाचा लाडका आहे. दानिएल हा देवाची प्रार्थना करणारा आहे. पुष्कळदा प्रियांनो, आपल्याला वाटतं की मी प्रार्थना करते, मी उपवास करते, मी आराधना करते, मग संकट माझ्यावर येऊ नये. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाला वाटतं की देवाने आमच्यावर काय करावी? दया करावी, संकटातून आम्हाला सोडवावं. पण हो प्रियांनो, दानिएल जो होता तो पकडून आणलेल्यापैकी होता. त्याचं स्वतःचं कोणीही नातेवाईक नव्हतं. पकडून आणलेलं, शत्रूच्या टोळीत प्रभूनं जी अवस्था त्याची होती ती भयंकर होती. पण तो यहुदी होता. जगातले लोक देवाला न ओळखणारे होते. पण दानिएल जो होता, शद्रक, मेशक, अबेदनगो हे 4 जण होते. ते त्या दारवायश राजाने धरून आणलेले होते. यांना विचार करा, धरून आणलेले होते म्हणजे काय अवस्था होती हो? तुरुंगात डांबणं, त्रास देणं, भयंकर वेदनात होते. पण ते देवाला विसरले नव्हते. आज ह्या जगात आम्ही जगत असताना देवाने आम्हाला सांगितलं योहान 16 मध्ये, जग तुमचा द्वेष करील कारण त्याने माझाही द्वेष केलेला आहे. जगात तुम्हाला दुःख होतील, पण तुमचं दुःख आनंदात बदलून जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आज तुम्ही दुःखात असाल, छळात असाल, कष्टात असाल, अपमानात असाल, तुमच्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नसतील, पण देव तुमच्या बरोबर आहे. हा दानिएल जो होता तो राजाची आज्ञा पाळणारा तरंगत होता. दानिएल हुशार होता, ज्ञानी विश्वासू होता. दानिएलाचं आपल्या राजावर प्रेम होतं, पण त्यापेक्षा ज्या देवाने त्याला पाठवलं त्या देवावर तो अधिक प्रेम करणारा होता. या जगात देवाने आम्हाला पाठवलंय, हा श्वास त्याचा आहे. त्याच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. झाडाचं वाळलेलं पान देवाच्या आज्ञेशिवाय पडू शकत नाही. तुमचे डोक्यावरले केस मोजलेले आहेत. देवाच्या आज्ञेशिवाय ते खाली पडत नाही. साध्या केसाची देव जर इतकी निगा करतो, तो तुमची माझी किती विशेष करून निगा करेल, काळजी घेते. इथं दानिएल आहे. राजाला तो आवडला आहे, त्याची हुशारी आहे, त्याचं काम चांगलं आहे. तो काही ख्रिस्ती वातावरणात तिथं नव्हता, तो शत्रूच्या देशात होता. पण देवावरच्या विश्वासामुळे देवाने त्याला योग्य अधिकार दिलेला आहे. या जगात तुम्ही कोणत्याही प्रांतात असा, तिथले लोक देवाला ओळखणारे नसतील, ते जिवंत देवाची आराधना करणारे नसतील, पण प्रभू तुम्हाला अनाथ आणि पोरकं कधी सोडणार नाही. कारण आमचा देव वायद्याचा पक्का परमेश्वर आहे. आमच्या जीवाचं रक्षण करण्यास तो समर्थ देव आहे. म्हणून तुम्ही विचार करू नका
की या ठिकाणी मी एकटाच आहे, इथे देवाला ओळखणारे लोक नाही, इथं मंदिर नाही, इथं आराधना मी करत नाही, मी एकटाच पडलेलो आहे. प्रभू येशूचं वचन योहानकृत शुभवर्तमान आणि 8व्या अध्यायात सांगतं आणि त्या 32 वचनात तो सांगतो की देव मला एकटं कधीच सोडत नाही. का बरं येशूला देवानं एकटं सोडलं नाही? कारण तो त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो आणि म्हणून देवानं त्याला एकटं सोडलं नाही. तुम्हाला पण आणि मला पण देवाने आज्ञा दिलेल्या आहेत. 10 आज्ञा आहेत आणि त्या 10 आज्ञा आपल्या पाठच असाव्या अशी मी तुम्हाला कृपा करून विनंती करते. आपल्या लेकरांना मोठमोठ्या गोष्टी शिकवण्याआधी देवाचं वचन शिकवा. 10 आज्ञा देवाने दिलेल्या आहेत की माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत, तू कुणाची आराधना करू नये, मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाऊ नये, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नये. तो देव कोण आहे हे तुम्ही आणि मी आमच्या लेकरांना, आमच्या समाजाला शिकवण्याची गरज आहे. तो देव पवित्र आहे, तो स्वर्गात राहणारा आहे, तो एकच पापांची क्षमा करणारा आहे, तो तारण देणारा आहे, तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊन तुमच्या बरोबर तो राहणार आहे. प्रभूची स्तुती असो. जगातले नातेवाईक आम्हाला सोडतील, प्रियजन आम्हाला सोडतील, आईबाप आम्हाला सोडतील, पण परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनाचा प्रकाश आहे. हा दानियल आहे, हा बंदित केलेला आहे, त्याला धरून आणलेला आहे. आप्तेष्ट नाही, प्रियजन नाही, जवळचं कोणी नाही, घरदार नाही, अशा ठिकाणी यहुदी आहे, म्हणजे देवाचे निवडलेले लोक. आता असा प्रश्न प्रत्येकाला पडतो, यहुदी आहेत, देवाचे निवडलेले लोक आहेत, मग कशाला बंधनात पाहिजेत? यांचा देव जर यांच्या बरोबर आहे, पण आम्हाला देव संकटातून सोडवायला तयार आहे. स्तोत्र 20 मध्ये सांगितलं, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, सियोनातून तो तुला आशीर्वाद देव, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो आणि तुझ्या सर्व मागण्याकडे तो लक्ष पुरवो. देव आम्हाला सर्व परिस्थितीतून सोडवायला तयार आहे. आणि मग दानियेलाला काय करावं? हा देवाची फार आराधना करतो, हे तिथल्या लोकांना खपायला त्रास व्हायला लागला की हा काय, हा का त्या देवाची आराधना करतो? पूर्वीचे लोक राजालाच देव मानायचे, राजाच्याच पाया पडायचे, पण हा जो दानियल होता ना, तो स्वर्गीय देवाची प्रार्थना करायचा. पण दानियेलाविषयी देवाचं वचन सांगतो, तो मोठा अधिकारी असताना सुद्धा दानियेलाच्या ठाई देवाचा उत्तम आत्मा वसत होता. जो कारभार त्याला दिलेला होता त्यात त्यांनी गडबड केली नाही, तर तो विश्वासू कामगिरी होता. मग ह्याला कसं काढून टाकावं, याचा अपमान कसा करावा? कामानिमित्ताने तर काही सापडे ना, मग आता काय करावं? मग ह्या लोकांनी विचार केला बरं का. काय विचार केला? अरे हा बाकी तर कशात सापडत नाहीये, याच्या देवाच्या नियमा संबंधाने त्याला अडकू. आणि मग शत्रू कसा फसगत करतो बघा. ते राजाकडे गेले आणि म्हटले, राजा राजा, हे बघ, कोणी माणसाची किंवा कुठल्याही दुसऱ्या देवाची प्रतिमा करायची नाही, त्याची आराधना करायची नाही, आणि 30 दिवसापर्यंत हा नियम लागू करावा, आणि जो कोणी तुझी आज्ञा पाळणार नाही ना, त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावं. दानियल हे ऐकत होता. दानियेलाला कळालं की आता आपल्या प्राणाशी गदा आलेली आहे. दानियल घाबरला नाही हो प्रियांनो. दानियेलाचा आपल्या देवावर भरोसा होता. ज्या देवाची तो नित्य सेवा करत होता ना, तो देव त्याला सोडविल हा विश्वास त्याच्याकडे होता. त्याचं जीवन पवित्र होतं. परराष्ट्रात सुद्धा देवाच्या प्रकाशात तो जीवन जगत होता. देवाचं भय बाळगून त्या देवाला तो नित्य
नित्य आराधना करत होता, स्तुती करत होता. हे ऐकल्याबरोबर दानिएलानं काय केलं? त्यापेक्षा मी तुम्हाला सांगते, मी तिथं असते तर मी पहिली गोष्ट केली असती, तिथून पळून गेले असते. 1 महिना काय हरकत नाही, कुठंतरी लपून राहायला काही हरकत नाही. माझा प्राण वाचेल, मी राजाकडे नोकरीसाठी अर्ज टाकील आणि मी परत माझ्या ठिकाणी येईल. हो, माझी डिग्री, माझी पोस्ट, माझा अधिकार, हो प्रत्येकाला हवा असतो. पण ह्या दानिएलानं काय केलं सांगू का? त्या दानिएलाने काय केलं? ऐकल्याबरोबर तो त्याच्या खोलीत गेला. इतर वेळा तो काय करायचा? खिडक्या दारं लावून प्रार्थना करत होता. पण इकडे त्यांनी काय केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी दारं खिडक्या मुद्दाम उघडल्या आणि मोठमोठ्याने स्वर्गीच्या देवाचा तो धन्यवाद करू लागलेला आहे. स्वर्गीच्या देवाचा त्यांनी धन्यवाद केला. त्याला मरणाचं भय वाटलं नाही, त्याला शिक्षेचं भय वाटलं नाही, त्याला नोकरीची पर्वा वाटली नाही. त्याला एकच माहित होतं की मी जरी बंदिवानात आहे तरी माझा देव माझी काळजी घेण्यास समर्थ आहे. प्रियांनो, हा विश्वास आज आपल्यामध्ये आहे का? थोडेसे संकट आले की आपण घाबरून जातो आणि आपल्या देवापेक्षा आपण आपल्या जीवावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरा बाळावर आपण फार प्रेम करतो. मग देव कोण आहे हेच विसरून जातो. आणि मग जे शत्रू होते ना, ते बाकी कुणाला शोधत नव्हते, ते दानिएलाकडेच बघत होते. त्यांनी पाहिलं, अरे हा दानिएल, राजाची नोकरी करणारा, राजाची भाकर खाणारा, आणि ह्यानी आज्ञा मोडली काय? आणि मग त्यांनी जाऊन काय केलेलं आहे, राजाकडे गेले आणि राजाला म्हटले, हे बघ राजा, जो दानिएल आहे ना, त्याने काय तुझी आज्ञा पाळलेली नाही, तो तुझी आज्ञा पाळत नाहीये. आणि 30 दिवस आहे तोपर्यंत कुठल्याही देवाची, माणसाची पूजा करायची नाही, प्रार्थना करायची नाही. पण हा तर याच्या देवाचा मोठमोठ्याने दावा करत आहे. तो घाबरला नाही. आणि मग राजाला खूप दुःख झालं, का बरं दानिएल असं वागलेला आहे? पण नियम तो नियम, त्याने त्या फरमानावर सही केली आणि दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. प्रियांनो, तुम्ही आणि मी प्रार्थना करत आहोत, देवाची आराधना करत आहोत. देवाला सोडून एक दिवस पण आम्ही जगत नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर संकट येणार नाही. तुम्ही संकटातच असावं, कारण संकटातून देव तुम्हाला सोडवणार आहे. त्याचं सामर्थ्य तो तुम्हाला प्रगट करणार आहे. आम्ही सुखात असल्यावर कशाला प्रार्थना करू? आम्हाला प्रार्थनेची काय गरज आहे? आम्ही दुःखात, मरणात, यातनेत असतो आणि धावा करतो, देव आमचं सहाय्य करतो, कारण तो आम्हाला एकटं कधी सोडत नाही. दानिएलाच्या ठाई देवाचा आत्मा वसत होता, देवाचा विश्वास होता. दानिएल सरळ वागणारा होता, पापापासून दूर राहणारा होता. अशा माणसाला स्वप्नात तरी वाटेल का मला शिक्षा होईल? पण प्रियांनो, प्रभू येशूच्या नामामुळे या जगात आमचा छळ, अपमान, निंदा होणार आहे. सावध रहा, जागृत रहा, परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा आणि परीक्षेत निभाव लागण्यासाठी, पवित्र आत्म्याचं ऐनवेळी सहाय्य मिळण्यासाठी प्रभूकडे निरंतर प्रार्थना करा. आमचं युद्ध आकाशात फिरणाऱ्या दुरात्म्या समूहाबरोबर आहे. या वाईट दिवसात प्रतिकार केल्यावर त्यात टिकण्याची गरज आहे. नुसती परीक्षा संपणार नाहीये, टिकण्याची गरज आहे. म्हणून तारणाचं शिरस्त्राण घ्या, नीतिमत्वाचं उरस्त्राण घ्या, विश्वासाची ढाल घ्या, सत्यानं आपली कमर कसा, आत्म्याची तलवार देवाचं वचन हाती घ्या, शांतीच्या, सिद्धतेच्या, सुवार्तेच्या पादुका पायी चढवा, पवित्र आत्म्याने भरा आणि देवाला म्हणा, तुझ्या सहाय्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. प्रभूची स्तुती असो. दानिएलाला मरणाचं भय वाटलं नाही. मरण साधं सुधं नव्हतं, सिंहाच्या गुहेतलं मरण होतं.
ज्या सिंहाला उपाशी ठेवलं होतं. विचार करा, उपाशी ठेवलेला सिंह काय करेल त्या दानियेलाचं. पण दानियल शिक्षेला तयार झाला. त्याच्यावर विश्वास होता की एवढ्या मोठ्या बंदिवासात माझ्या देवाने माझी काळजी घेतली, मला सुंदर नोकरी दिली, मला मानाचं स्थान दिलं, तो देव मला कधीच सोडणार नाही. आज देवाने तुमच्यावर उपकार केले ना, मग तो देव तुम्हाला दुःखात निश्चितच सहाय्य करील. कित्येकांना माझी विनंती आहे, गेले कित्येक वर्षात तुमचे प्रश्न सुटले नसतील प्रियांनो, उत्तर मिळत नसतील, पण मग आम्ही अयोग्य आहोत का? आमच्या प्रार्थना देवाकडे पोहोचतात का? आमच्या प्रार्थना देवाला मान्य आहेत अशा आहेत का? आमचं जीवन शुद्ध पवित्र आहे का? का आम्ही 50-50 जगत आहोत? तर असं असेल तर देवाकडे या, देवाकडे वळा, पश्चाताप करा. देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. हा दानियल आहे, त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं, पण तो राजाचा फार प्रिय होता, विश्वासू कारभारी होता. त्या दारवाईस राजाला माहित होतं की दानियल हा देवाचा, जिवंत देवाचा भक्त आहे, नित्य आराधना करणारा भक्त आहे. आणि मग राजाची रात्रभर झोप उडून गेलेली आहे. राजानं वाद्य वाजवली नाही, राजानं उपवास केला. आज या जगात आमच्यासाठी कुठला राजा उपवास करील असं मला तरी वाटत नाही, पण दानियेलाच्या वागणुकीमुळे राजा जेवला नाहीये, संगीत वाजवलं गेलं नाहीये, तो रात्रभर झोपला नाही, त्याने फेऱ्या मारलेल्या आहेत. आज जर तुम्ही जिवंत देवाचे विश्वासू दास असाल, तर तुमच्यावर संकट आले तर तुमचा अधिकारी तुम्हाला जरूर वाचवेल. कारण देव प्रीती आहे, देव त्याच्या मनात ते विचार घालील आणि तो तुमच्या सुटकेसाठी धावपळ करील. आपल्याला पाहायला मिळतं की राजा भल्या पहाटे सिंहाच्या गुहेकडे आलेला आहे. राजाचा महाल कुठं आणि सिंहाची गुहा कुठं? सिंहाच्या गुहेकडे काय असतो? घाणेरडा वास असतो, कुजलेला वास असतो, घाणेरडं मांस असतं. पण जेव्हा आम्ही देवावर प्रीती करतो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्या घाणीत प्रभू येशू आलेला आहे. आम्ही पापात होतो, आम्ही शापात होतो, आम्ही नरकाच्या वाटेवर होतो, आमच्या ठाई प्रकाश नव्हता. पण अशा घाणेरड्या ठिकाणी स्वर्ग सिंहासन सोडून स्वर्गीचा राजा या पृथ्वीवर आला आणि तुमच्या माझ्या पातकासाठी त्यांनी तुम्हाला मला स्वरक्ताने विकत घेतलेला आहे. हा जगिक राजा लाडक्या दानियेलासाठी सिंहाच्या गुहेत आणि त्यांनी फार सुंदर म्हटलेलं आहे 18 वचनात, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो, त्याने तुला सोडवलंय काय? दानियल म्हणाला, हो राजा, त्या जिवंत देवाची मी सेवा करतो, त्या देवावर माझा विश्वास भरोसा आहे, त्याने मला सिंहाच्या पंजातून सोडवलंय, दिव्यदूत पाठवले आणि माझं रक्षण केलेलं आहे. आणि मी माझ्या देवाच्या ठाई निरपराध ठरलेलो आहे. आणि राजा, मी तुझाही काही अपराध केलेला नाही. हे राजा चिरायुस, किती सुंदर बोले. एखाद्याला तुम्ही मी असता तर राजाचा राग आला असता की तेव्हा सोडवायचं सोडून आता चौकशीला आला. पण तो राजाला म्हणत आहे, दीर्घायुष्य हो, तू अनेक वर्ष राज्य कर. माझा स्वर्गाच्या राजानं, स्वर्गीच्या देवानं माझी सिंहाच्या गुहेतून सुटका केलेली आहे. आणि मग राजानं सांगितलं, याला बाहेर काढा आणि ज्या कोणी हे फरमान काढले त्याला एकट्याला नाही तर त्याच्या बायको पोरा सहित तिथं टाका. आणि त्यांचा हाडाचा काय झालेला आहे? चुरा झालेला आहे. तुमचा शत्रूचा नाश करायला देव समर्थ आहे. तुमच्या जीवाचं तारण करायला तो समर्थ आहे. भिवू नका, घाबरू नका. दानियल आणि सिंहाच्या गुहेत तो प्रार्थना करत होता. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असा, देवाची स्तुती करा, आराधना करा, देवावर विश्वास ठेवा आणि देवाला म्हणा की हे देवा, तू माझं रक्षण करण्यात
समर्थ देव आहे, कारण माझा जीवाचा मोबदला तू दिलेला आहे. प्रभू येशूच्या रक्तामध्ये जीवन आहे आणि ते त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि मग राजाने फरमान काढलेला आहे, ते मी तुमच्यासाठी वाचते. काय फरमान काढलेला आहे? दानिएल 6:25 पासून, मग पृथ्वीवरील सर्व लोकांस, सर्व राष्ट्राच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांस दारवाश राजाने असे लिहून कळविले की तुमचे कल्याण असो. मी फरमावितो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे, कारण तो जिवंत देव आहे, तो सर्व काळ जवळ आहे. त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे. ज्याने दानिएला सिंहाच्या पंजातून सोडविले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे. तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडविणारा आहे. प्रभूच्या नावाला स्तुती असो. ज्या राजाने त्याला सिंहाच्या गुहेत टाकलं, त्याच राजाचं देवाने तारण केलं आणि त्या राजानं घोषणा केली की दानिएलाचा देव जिवंत आहे, तो मुक्तिदाता परमेश्वर आहे, त्याच्या हाती सर्व काही आहे. प्रियांनो, प्रभूनं जर तुम्हाला निवडलंय, येशूचं नाव दिलं, तर तो तुमचं रक्षण करण्यास समर्थ आहे. मनुष्याकडे सहाय्य मागू नका. मनुष्याचं सहाय्य केवळ व्यर्थ आहे. मनुष्य मातीस मिळाला की त्याच्या योजनाचा शेवट होतो, पण आमचा देव युगानुयुग जिवंत आहे. तो तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जपत आहे. डोळ्याच्या भावलीत त्यांनी कोरून ठेवलेलं आहे. शत्रूच्या हवाली तो तुमचा प्राण करणार नाही. तो शत्रूच्या पंजातून, सिंहाच्या पंजातून तो तुम्हाला सोडविल आणि देवाच्या राज्यात घेऊन जाईल. कारण स्तोत्र 91 सांगतं की तुझ्या सर्व मार्गात तुझं रक्षण करण्यास त्यांनी दिव्य दूत ठेवलेत. तुमच्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुम्हाला हातावर झेलून धरतील. किती प्रेम आहे आमच्या देवाचं. त्या देवाच्या प्रेमाला ओळखण्यासाठी आज ज्यांना येशू माहित नाहीये, या जगावर मोठा कहर येणार आहे, जगाचा नाश होणार आहे. पण ज्यांना येशू माहित आहे त्यांनी अनेकांसाठी प्रार्थना करा. खरा ख्रिस्त जगाला सांगा. प्रकाशात लोकांना आणा आणि देवबाप निश्चित अर्थानं आम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रभूच्या जवळ आल्याशिवाय आम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीये. 10 आज्ञा आपल्या लेकरांना शिकवा. वचन शिकवा. वचनाचं मर्म शिकवा. त्यांना चर्चला पाठवा. त्यांना शाबास शाळेत पाठवा आणि घरी दारी उठता बसता निसता मार्गाने चालत असता देवाचं वचन शिकवा. इथल्या डिग्र्या आम्हाला स्वर्गात नेणार नाहीयेत, तर देवाचं वचन जे स्वर्गात आहे ते आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रत्येक कुटुंबात प्रार्थना करा. भांडण तंटा काढून द्या. प्रेमा प्रीतीनं राहा. प्रीतीतच देवाचं गौरव आहे, कारण पहिली प्रीती देवानं केलेली आहे. जो दानिएलाचा देव तो तुमचा आणि माझा देव या जगातल्या सिंहासारख्या संकटातून, जबड्यातून सोडवायला समर्थ आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.